वाटत होतं. म्हणून 4-5 दिवस बसलो. आता आपल्याला काय करायचंय पुढं त्याबद्दल आता थोड्या वेळानं मराठा बांधवाशी किंवा उपोषणकर्ते चर्चा करून किंवा सकाळी मराठा बांधवाशी आणि उपोषणकर्त्याशी चर्चा करून पुढे उपोषणात काय करायचं आम्ही आमचं आता ठरवू. आता आमच्या लक्षात आलं फडणवीसांचा जो आनंद आहे लय मोठ्या शेठा निवडून आलेला सरकारचा मराठ्यांचा शेतकऱ्याचा गोरगरीब देणं घेणं. फडणवीस साहेब लय दिवस नाही राहणार आनंद. आनंदावर तुमच्या आनंदावर विरजण पडू शकत. मनोज जरांगे म्हणते त्याला. हो मला पुढचं नाही बोलायचं आताच नाही मी सांगितलेलं मला आताच काय बोलायचं नाही. मी बोलणार बी नाही तुम्हाला आणि बोललो बी नाही. सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत फडणवीस साहेबाला एका शब्दानं बोलणार बी नाही. ज्या दिवशी बोलायचं त्या दिवशी सांगाल तुम्हाला. 25च्या नंतर मी काय बोलायचं तर बोलून म्हणलेलं आहे. ह्या आंदोलनात मी एक शब्दही बोलणार नाही असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी वागलेलं आहे. आता मराठ्यांपुढेही कळालं खरी चूक कोणाची फडणवीसाची का आमची. आम्ही का फडणवीस साहेबांना बोलतो का नाही. आता मराठा समाज आता तरी शहाणा झाला असेल. मराठा समाज आता तरी डोळे उघडे असते. आपल्या लेकरा बाळांचं वाटलं करायपर्यंत हा माणूस मागे बघत नाही. ठीक आहे मी या आंदोलनात काय बोलणार नाही असं शब्द दिला असल्यामुळे बोलणार नाही. पण फडणवीस साहेब पुन्हा सांगतो वाटत नव्हतं आम्हाला या गोरगरीब मराठ्यांशी तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी होईल म्हणून. तुमच्या आनंदावर लय दिवस आनंद राहणार नाही त्याच्यावर योगदान पडू शकतं. पण तुमच्याकडून अपेक्षा नव्हती फडणवीस साहेब की तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी मराठा समाजाच्या मागणीशी होईल. बस यापुढे मला काय बोलायचं नाही.